मला माझं मत सांगायचं असतं. मला जे वाटतंय ते मला समोरच्याला सांगायचं असतं, पण मी सांगतच नाही. नुसतं स्माईल करते आणि थांबते. व्यक्त व्हावं हे सांगितलेलं असतं, पण मला व्यक्तच होता येत नाही. असं जर होत असेल तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ की व्यक्त का व्हायचंय आणि कसं व्हायचंय, सुरुवात कशी करायची व्यक्त होण्यासाठी, आणि व्यक्त झाल्यानंतर नेमकं काय काय होतं, काय चांगलं होतं का त्यातनं, ते आपण सगळं समजून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपत्रे शिसोदे. मला व्यक्त व्हायचं आहे. माझे मत, माझ्या भावना मला व्यक्त करायच्या आहेत, मला सांगायचं आहे. म्हटलं तर अगदी सोपं आहे. डोक्यात जे विचार येतात ते भरभर सांगायचे आहेत. ज्या भावना जाणवतात त्या तोंडाने सांगायच्या आहेत. इतकं सोपं आहे खरं तर. पण म्हटलं तर नाहीये. मनात काहीतरी आत चाललेलं असतं, जे शब्द अगदी गळ्यापर्यंत, ओठापर्यंत आलेले असतात, पण ते बाहेरच पडत नाही. मला हो म्हणायचं असतं, नाही म्हणायचं असतं, पण मी काहीच म्हणत नाही आणि मी स्माईल करते. मला भीती वाटते. मला भीती वाटत असते की लोक मला जज करतील, लोक मला नावं ठेवतील, लोक मला हसतील. लोक, आणि खूप लांबचे लोक नाहीत, अगदी माझ्या जवळचे असतात, माझ्या अगदी क्लोज मधले लोक असतात, जे माझ्यावरती टीका करू शकतील. ह्याची मला भीती वाटते. कधी कधी न्यूनगंड पण असतो की आपण जे सांगतोय ते बरोबर आहे का, ते व्यवस्थित आहे का, ते कदाचित नीट नाहीये, मी वाक्य नीट करून सांगेल. अनेक गोष्टी डोक्यामध्ये चाललेल्या असतात जेव्हा मला व्यक्त व्हायचं असतं. व्यक्त होणं गरजेचं आहे. व्यक्त जर आपण झालोच नाही तर आपल्याला स्वतःबद्दल पण अनेक गोष्टी समजणार नाहीत आणि दुसऱ्यालाही समजणार नाही. तुला काय वाढू, पोळी वाढू का भाजी वाढू, पोळी वाढू का भात वाढू, इतका सोपा प्रश्न असतो, पण मी म्हणते काहीही चालेल. समोरच्याला कसं कळणार आहे? त्यामुळे मी व्यक्त होणं गरजेचं आहे. समोरच्यासाठी माझं नातं अधिक चांगलं करण्यासाठी मला व्यक्त होणं गरजेचं आहे. आणि स्वतःसाठी सुद्धा मला जर स्वतःला अजून समजून घ्यायचं असेल तर मला स्वतःला व्यक्त होणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण जेव्हा व्यक्त व्हायला सुरुवात होतो त्यावेळेला अनेक आश्चर्यकारक गोष्टी आपल्याला स्वतःबद्दल कळतात की अरे, आपण असं पण करू शकतो, आपल्याला असं पण वाटतं. हे केव्हा लक्षात येईल? जेव्हा आपण स्वतःला व्यक्त करू. व्यक्त करणं गरजेचं आहे. आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि आपल्या नात्याच्या स्वास्थ्यासाठी हे गरजेचं आहे. मग आता करायचं कसं? व्यक्त होण्यासाठी एका दिवशी चमत्कार होईल आणि आपण बोलायला लागू असं होत नाही. आपला जो व्यक्त होण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आहे, तो प्रोसेस आहे, ती एक आपली जर्नी आहे, तो आपला एक प्रवास आहे. व्यक्त होणं हा प्रवासाचा एक भाग आहे. आपण हळूहळू गोष्टी शिकणार आहोत. रोज व्यक्त होणं गरजेचं आहे. 1 स्टेप ॲट अ टाइम. एका दिवशी एकच पाऊल उचलायचं आहे. आज मी फक्त माझ्या भावना, एक भावना व्यक्त करणार आहे. आज मी माझा फक्त एक विचार व्यक्त करणार आहे. मी आज फक्त एक वाक्य लिहून काढणार आहे, मला जे वाटतंय ते. आज मी लाईक करणार आहे. आज मला जर कुणी, म्हणजे सुरुवात आपण अगदी छोट्या गोष्टींनी करू शकतो. आज एकच गोष्टींनी मला सुरुवात करायची, मी स्वतःला व्यक्त करायचं आहे. व्यक्त करता करता हळूहळू असं होईल की आपल्याला आश्चर्याचं, जसं मी म्हणाले की आश्चर्य होणार की आपल्यात हे पण आहे का, आपण असं पण करू शकतो, हे आपल्याला समजेल जर मी रोज हे केलं तर. नंबर 1, आपल्याला रोज हे करायचं आहे. दुसरं, मला काय करायचं आहे की व्यक्त होण्यासाठी कोणत्याही एका माध्यमात मला अडकून राहायचं नाहीये. म्हणजे मी फक्त बोलूनच व्यक्त होईल किंवा मी लिहूनच व्यक्त होईल असं काही नाहीये. व्यक्त होण्यासाठी वेगवेगळे माध्यम आहेत, ज्याचा वापर मी करू शकते. यामध्ये आपल्याला ना कलाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ना, ते आपल्याला मदतीला येऊ शकतील. काही ड्रॉइंगने आपण व्यक्त होऊ शकतो, काही वेळेला गाणं म्हणून व्यक्त होऊ शकतो, काही वेळेला लोक डान्स करून होतील, काही वेळेला ऍक्टिंग करून होतील. व्यक्त व्हायचं आहे. माध्यमं वेगवेगळी असतील आणि एकदा एक माध्यम निवडलं की त्यातनंच व्यक्त व्हावं असंही अजिबात नाहीये. त्यामुळे रोज वेगवेगळे माध्यम पण मी उपयोग करू शकते आणि स्वतःला व्यक्त करू शकते. व्यक्त होणं गरजेचं आहे. यासाठी आपण एक लक्षात अजून घेतलं पाहिजे, जेव्हा आपण व्यक्त होतोय त्यावेळेला, ते व्यक्त होत असताना थोडक्यात आपण व्यक्त होऊया. मला जे वाटतंय ते सांगूया. आणि हे सांगत असताना समोरचा जर मला काही फीडबॅक देत असेल व्यक्त झाल्यानंतर, तर ते फक्त ऐकूया. त्याला सत्य मानून अगदी तेच बरोबर आहे असं मानायची गरज नाहीये. ते आपण ऐकूया आणि आपल्याला त्याचा उपयोग होत असेल तर त्याचा आपण उपयोग करून घेऊ. चला तर मग व्यक्त होण्याला आपण सुरुवात करूया. त्याची पहिली सुरुवात कमेंट करून करा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा,
व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद.